तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरला अ दर्जा मिळाल्यानं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंत यांना भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सेव वाकण्याची मागणी आहे। त्र्यंबकेश्वरचं नाव पुढे असावं, तर आपण याबाबत काय निर्णय घेणार आहात का? शासकीय परवाही मुख्यमंत्री महोदयाने त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। मला वाटतं नाव मागे पुढे नाही, पण दोघांची नावे आहेत। नुसतं कुंभमेळा नाशिक असं आतापर्यंत प्रचलित नाव होतं, त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं। दोन्हीचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा आहे, पवित्र स्थानाचं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मुख्यमंत्री महोदयाने काल सांगितलं, परवा सांगितलं 3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा इथे आलो होतो त्र्यंबकेश्वरला गेले होते की दोन्ही नावं त्यात आली पाहिजे, दोन्ही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे। काही साधू मत आहे, त्यांचं असं मत आहे की उशीर होते खूप कामांना, आज पुढे पावसाळ्या आणि पुण्याच्या प्रमाणे कामं बंद राहतील आणि काही वेळेस कामांची घाई होते, अर्धवट कामं होतात। कुंभमेळ्याच्या आधी आम्ही सर्व कामं पूर्ण त्या ठिकाणी करू असं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे। आमचे अधिकारी आहेत, सर्व अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत। सर्व डिपार्टमेंट आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। मुख्यमंत्री महोदय वारंवार बैठका घेत आहेत, सूचना देत आहेत। उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब पण बैठक घेऊन गेले, अजितदादा पण त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेत आहेत। मला वाटतं शासन या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही, प्रशासनही कमी पडणार नाही। आमची तयारी अतिशय वेगाने सुरू आहे। कुंभमेळ्याच्या पूर्वी म्हणजे त्या तारखेच्या पूर्वी सगळं नियोजन झालेलं आपल्याकडे म्हणजे त्र्यंबकेश्वरचं कॉरिडॉर करणार आहात, परंतु अतिक्रमणाचा मुद्दा देणार आहे। त्यामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर गोदावरी प्रदूषणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये दुमतच नाही। किंवा मुख्यमंत्री महोदयाने पण मुख्यमंत्र्यांना शावरला त्या ठिकाणी बघितलं, आम्ही इथे पण जाऊन रामकुंडावर आपण बघतो आहोत। त्या संदर्भामध्ये पाणी स्वच्छ कसं ठेवता येईल, तिथलं पावित्र्य कसं जोपासता येईल, या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे। STP असतील, इंडस्ट्रीत येणारं पाणी ते अडवून ते शुद्ध कसं करता येईल, या संदर्भामध्ये सगळं प्लॅनिंग झालेलं आहे। 1,500 कोटी रुपयाचे प्लॅन आम्ही त्या ठिकाणी उभे करतो आणि हे पाणी शुद्ध करून मगच नदीत कसं येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। मला वाटतं त्यात आम्हाला यश येईल। अतिक्रमणाच्या बाबतीत काय निर्णय घेणार? कॉरिडॉर करणार आहात? आता कॉरिडॉर करायचं म्हटलं म्हणजे मग आपण बघतोय त्र्यंबकेश्वरला जगभरातून लोक येतात, देशातून नाही। आणि 12ही महिने गर्दी असते। 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग अतिशय महत्त्वाचे ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहेत आणि नागपळी करण्यासाठी वगैरे ते फक्त एक वेगळं मार्ग आहे, वेगळं सत्तास्थान त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आपल्याला कॉरिडॉर करायचं असेल तर येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आपल्याला बघावी लागेल आणि त्यामुळे थोड्याप्रमाणे अतिक्रमण काढावं लागेल। पण निश्चित त्यांना कुठेही फार न होता त्यांनाही पर्यायी जागेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ। त्यांनाही कुठे आम्ही काढूनच फेकला तुम्हाला जागा नाही असं होणार नाही। त्यांचं काय कॉम्पेन्सेशन असेल तेही त्यांना योग्य दिलं जाईल, त्या बाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही, ही भूमिका शासनाची आहे। पण त्र्यंबकेश्वर शुद्ध झालं पाहिजे, तिथं सगळं अतिक्रमण काढून तिथेही येणाऱ्या भाविकांना तिथे स्वतः घेण्यासाठी जागा राहिली पाहिजे असं शासनाचं मत आहे। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, नाशिक।